आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी साक्षी बांचळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. 15 मनपांच्या जागा वाटपाबद्दल भाजप अधिक वाटा मिळेल तर 3 मनपांमध्ये शिंदे सेनेचं वर्चस्व असेल. गेल्या निवडणुकातील नगरसेवक संख्येच्या आधारावर हे जागा वाटप होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओने 20 वर्ष पूर्ण केली आहेत. तर दररोज 13 तास प्रसारण आणि मोबाईल ॲपद्वारे लाखो श्रोत्यांना सेवा देत आहेत. महाराष्ट्रात कम्युनिटी रेडिओ चळवळ रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विद्यावाणीला भारत सरकारने लीड कम्युनिटी रेडिओ म्हणून प्रमाणित केलंय. गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील 22 वर्षीय इरफान शेख या तरुणाचा मृत्यू झालाय. ईद साजरी करून नुकताच परतलेल्या इरफानच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलंय. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात सोलापूरचे महादेव पवार आणि त्यांची पत्नी आशा यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हे दाम्पत्य पहिल्यांदाच लंडनला जाण्यासाठी निघालं होतं आणि त्यांनी आदल्याच दिवशी तिकीट आरक्षित केलं होतं. दिलीप निकम यांनी 10 महिन्यांच्या अथक परिश्रमातून भगवद्गीतेच्या 700 श्लोकांचं मोडीत लिपीत हस्तलिखित रूपांतर पूर्ण केलंय. ज्येष्ठ इतिहासक अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलंय. यामुळे मोडी लिपीच्या अभ्यासाला नवी दिशा मिळणार आहे. मार्केट यार्ड परिसरातील एका जीवघेण्या अपघातानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कठोर पावलं उचलली आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत अवजड वाहनांना मार्केट यार्ड परिसरात प्रवेश बंद करण्यात आलाय. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास आणि अपघातांना आळा घालण्यास मदत होणार आहे. गंगाधाम चौकात झालेल्या अपघातानंतर पुणे पोलिसांनी दिवसा अवजड वाहनांवर निर्बंध लादलेत. तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी गंगाधाम चौक परिसरातील दारूची दुकानं स्थलांतरित केली जातील, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. पुण्यात खराडी बायपास जवळ एका भरधाव कारने एका व्यक्तीला बोनटवर 1 किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत फरफटत नेलंय. आरोपी कार चालक विष्णू प्रभाकर साबळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील ढोणे वस्ती बेंगळुरू महामार्गावरील गटारात 65 वर्षीय शोभा मनोहर महिमाळे वाहून गेलात. कोल्हापुराहून पुण्यात आलेल्या महिमाळे रिक्षाची वाट पाहत असताना हा अपघात घडलाय. महिलेचा शोध घेण्यासाठी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. चिन्मय बोरफळेच्या 3 22 भेदक गोलंदाजी आणि सुहानी कहांदळच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर पुणे वॉरियर्सने सोलापूर स्मॅशर्सचा 5 गडी राखून पराभव करत महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपली विजयी मालिका कायम राखली आहे. आणि या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.